परशूच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल कर. पुढे काय करायचं ते सगळं मी पाहून घेईन. मी यांच्या वतीने कामात लक्ष घातलं पाहिजे तर मी तेही करेन. मी शिकेन सगळं. वामण्याला जाम संशय आला आपल्यावर. तुम्ही नका काळजी करू. जानकी, मी आहे परशू. येऊ? ये. कसा आहेस? आल्यापासून भेटायलाच मिळालं नाही. विचारपूस करायची होती पण वेळच गावला नाही. कसा आहेस रे दादा? बरं आहे. तेव्हापासून वाट बघते तुझी. कधी एकदा भेटतोय असं झालं होतं मला. म्हणजे तू आलास की नाही घरामध्ये पुन्हा तर नेमकं मला बाहेर जावं लागलं रे. तेव्हा इथं हजर असतो की नाही तुझ्या गळ्यामध्ये गळा घालून रडलो असतो बघ. लई प्रेम आहे तुझ्यावर माझं. पण आता मी इथं आलोय की नाही एक गोड आनंदाची बातमी सांगायला आलोय. आनंदाची बातमी? होय, आनंदाची बातमी. पण आनंदाची बातमी द्यायला मी एकट्याने आलोय, जोड्यानं आलोय. बायकोला घेऊन आलोय बरोबर. म्हणजे तिच्याबरोबरच सांगतो काय झालं ते. बायको, अगं ये की ये. देऊन 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 देऊन. हीच ती आनंदाची बातमी, माझी दुसरी बायको. सुगंधा. यो दादा आहे आपला. तुझे मोठे भाऊजी, माझे थोरले बंधू, यांच्या आशीर्वादाशिवाय इथलं पान बी हलत नाही, कळलं का? तुझे मोठे भाऊजी. आता नुसती का थोबाड बरोबर असणार आहे काय त्यांचं? पाया कोण पडणार? पाया पड, जोड्याने पाया पडू. पाठीवून दे, पाठीवून दे. जवळ जायचं नाही जास्त. हे काय नाटक चालवलंय परशू? नाटक? नाटक नाही, मी खरंच लगीन केलं हिच्या संग. काय बोलतोयस तू परशू? तुझी शपथ, ही खरंच माझी लग्नाची बायको आहे आता. काय काय गंमत म्हणून लग्न केलं का तुम्ही? गंमत म्हणून नाही, आता आबाळच कोसळलं, काय करणार दुसरं, करायला भागच पडलं. असं काय आभाळ कोसळलं होतं तुझ्यावर? माझ्यावर नाही, हिच्यावर. आणि सुमित्रावर कसं कोसळलं होतं माझ्यामुळं, तसं आता हिच्यावर माझ्यामुळं आबाळ कोसळले. मग तिचा उद्धार करण्यासाठी लग्न केलं की नाही तिच्याशी, तसं आता हिचा उद्धार करण्यासाठी बी हिच्याशी लगीन करायला लावलं मला. परशू दादा, काय चालवलं इकडे? आणि तुला कळत नाही का? आलीस यांच्या पाठीमागे. वहिनी, तिच्यावर कशाला कळत आहे? मीच बोलवून आणले तिला. म्हणले दोघं मिळून आनंदाची बातमी देऊ. आनंदाची बातमी तुमच्यासाठी असेल. आम्ही ही बातमी ऐकल्यापासून दुखवटाच पाळतोय. वहिनी, हे काय बोलणं झालंय? आमचं लगीन झालंय, काय तोंडाला ते बोलताय? नाही, सहन करतो म्हणून आपलं काय वाटेल ते बोलायला लागलाय तुम्ही आता. यांची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही जा इकडून. म्हणून विचारपूस करण्यासाठी आलोय आम्ही दोघं जण. विचारपूस करण्याची अशी पद्धत आहे का तुमच्या? जाताय का आत्याबाईंना बोलवू? आत्याबाईला कशाला? नाही, जरा काय झालं की आत्याबाईची भीती दाखवतोय. चल ग बाई, चांगल्या मनाने विचारपूस करायला आलो.
कळलं का तुला? तरी सांगतोय सारखं तू ना नको तिथं चिडचिड करतात तर या झाली झोप. नाही अहो मी लवकर उठणार होते, नाश्ता पण बनवायचा ते. तुला बरं वाटत नाही ते माहिती आहे मला. नाही तसं काही नाही, आता बरं वाटतंय. काल रात्री बरीच उशिरा झोपलीस म्हणे तू. आपली तब्येत बरी नसताना त्रास होईल असं काही करू नये, स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही. कळलं? हो. जानकीने सांगितलंय मला काल रात्री काय झालं ते. कशाला गेला होता तुम्ही नरसिंहाच्या खोलीत काल? आता बाई आई शपथ सांग, मी यांना म्हणत होते असं काही करायला नको, पण यांनी माझं खरंच ऐकलं नाही. मला बळजबरीने घेऊन गेले. मी काय करू सांगा मला. अशी कशी का प्रत्येक बाबतीत बळजबरी करतो तुझ्यावर तो? बळजबरीने तुला गरोदर केलं, बळजबरीने तुझ्याशी लग्न केलं, बळजबरीने तुला दवाखान्यात घेऊन गेला. आता ऍक्सिडेंट सुद्धा काय बळजबरीने केला? ढकलून दिलं त्याने तुला रस्त्यात? नाही आत्याबाई, ते काय असं करतील? मीच रस्त्यावरनं जात होते, मला खरंच कळलं नाही गाडी आलेली. सुगंधा, जे काही झाले ते आम्हाला सांग. परशुदा कसे आहेत ते आम्हाला चांगलं माहिती आहे. जर ते तुझ्यावर दबाव आणत असतील तर आम्हाला तसं सांग. खरं काय ते बोल. नाही जानकीताई, आत्याबाई मी खरं सांगते, यांनी काय नाही केलं. हो, माझ्या मेलेल्या पोराची शपथ घेऊन सांगते मी, याची काही चूक नाही. यांनी मला दवाखान्यात नेलं ना म्हणून वाचले बघा मी, नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. यांनी काही नाही केलं, यांची काय चूक नाही आत्याबाई, मी खरं सांगते तुम्हाला. ब्रेकफास्ट झाला? दादा, आय एम सॉरी. मला माफ कर. कशाबद्दल? खरं तर तू इथे नसताना मी संपूर्ण घर जबाबदारीने सांभाळणं अपेक्षित होतं, पण यापूर्वी माझ्यावर कधी तशी वेळ आली नाही म्हण, किंवा माझ्यात ते गुणच नाहीत म्हण. ही जबाबदारी मी नाही नीट पार पाडू शकलो. आय एम सॉरी. नक्की कशाबद्दल बोलतोयस तू वामन? परशू आणि सुगंधाबद्दल. परशूनं सरळ जाऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि मी काही नाही करू शकलो. काल रात्री सुद्धा त्याच्याशी इतकं बोलून, त्याला इतकं सगळं समजावून, तुला त्रास होईल हे माहीत असूनही तुझ्याशी बोलायला आला आणि मी काही नाही करू शकलो. ठीक आहे, तू नको वाईट वाटून घेऊस. तसं नाही आहे दादा. मला माझ्या वाईट वाटण्यापेक्षाही तुझं कौतुक आता जास्त वाटतं. म्हणजे पूर्वी हे मला मान्य होतंच, पण गेल्या काही दिवसात मला आता हे प्रकर्षाने जाणवत आहे. जबाबदारीने घर चालवणं म्हणजे काय असतं, आपली कर्तव्य पार पाडणं म्हणजे काय असतं, घरातला कर्ता पुरुष असणं म्हणजे काय असतं. अरे किती सहज जमतं तुला हे सगळं. बाहेरही काम करायचं, घरातल्यांचेही प्रश्न सोडवायचे, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला पायाखाली दाबून ठेवायचं. किती बरोबर कळतं तुला. सोपं नाही आहे सगळं, आणि हे गेल्या काही दिवसात मला समजलंय. हे सगळं माझ्यावर आलं आणि मी जबाबदारीने नाही पार पाडू शकलो सगळं. प्रामाणिकपणे सांगतो दादा, मला नाही जमलं हे सगळं. मला माफ कर. वामन, खरं सांगू,
गेल्या 8-10 दिवसांमध्ये मी ज्या परिस्थितीतून जातोय किंवा सध्या माझी जी मानसिक स्थिती आहे त्यापुढे मला हे काहीच वाटत नाही. खूप क्षुल्लक वाटतंय, निरर्थक वाटतंय. खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात रे लोकांपुढे. खूप बिकट परिस्थितीतून जातात. आपण काहीच नाही होत त्यांच्यापुढे. आपल्यापेक्षा हालाकीची परिस्थिती असते त्यांची. त्यामुळे परशूने दुसरं लग्न केलं म्हणून तू माझी माफी मागतोयस. मला कळतच नाहीये का. त्याला जे करायचंय ते करू दे. आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका. अरे रे भाऊजी, अहो किती खराब झालाय तुम्ही. दुःख अगदी तुमच्या चेहऱ्यावर झळकतंय. हा झळकणारच हो, बाळ गेलंय माझं, दुःख झळकणारच. पण अहो एवढं कशाला मनाला लावून घेताय. आता लग्न झालंय ना तुमचं, मग आता तिला दिवस जायला कितीसा वेळ लागणार आहे. वहिनी मानलंच तुम्हाला. अहो मी आधीपासूनच हुशार आहे. तुमची ही सगळी नाटकं मला माहित होती. पण भाऊजी तुम्हाला मानलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांना काय मस्त गंडा घातलाय तुम्ही. किल्लेदारांना गंडा घालण्यासाठीच जन्म झालाय माझा. माझा नाही, आपला म्हणा. कारण मीही तुमच्याच रांगेतली. आता या रांगेमध्ये आणखीन एक मेंबर वाढलाय, सुगंधा. फार हवेत उडू नका, जरा जपून वागा. या घरातले सगळे किल्लेदार तुमचं लग्न मोडण्याच्या मागे लागले. त्याची काय काळजी करू नको. सुगंधा म्हणजे नुसता फटाका आहे, सगळ्यांना विकून खाईल. मी बाई तुम्हाला सावध करण्याचं काम केलं. कारण या घरात माझ्याशिवाय तुमची सुख दुःख वाटणारं दुसरं कोणी आहे का. ते बी बरोबर आहे. दुसरं कोण आहे आम्हाला. काळजी करू नका. ती साथ शेवटपर्यंत या. उपकारांची परतफेड करायची एक बी संधी यो सोडणार नाही. बाई गो भाऊजी, अहो हे काय करताय. एवढं नम्रपणे वागणं तुम्हाला शोभत नाही. जानकी, मी दादाला इतका पराभूत आतापर्यंत कधीही पाहिला नव्हता. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण आता काहीही करू शकत नाही त्याच्यासाठी. ते यातून बाहेर पडतील, माझी खात्री आहे. पण कधी. सगळ्या घराला त्याची आत्ता गरज आहे का, आत्ता. काय झालंय मामन दादा. काय झालंय. परशू मोकाट सुटलाय. दुसरं लग्न हा फक्त सुमित्राचा प्रश्न नाहीये. आपल्या सगळ्यांना त्याचे वाईट पडसाद भोगावे लागणारच आहे. मला या सगळ्याची कल्पना आहे वामन दादा. जानकी, कल्पना आपल्या सगळ्यांना आहे, पण आपण करू काहीच शकत नाही ना ग. मग तुम्हीच सांगा आता काय करायचं. काही नाही, या ना त्या मार्गाने हे सगळं संपवायचं. मला नक्की माहिती आहे सुगंधा सुद्धा ह्या सगळ्यामध्ये सामील आहे. जानकी, ज्या दिवशी त्यांचं भांड फुटेल ना, त्या दिवशी त्या क्षणाला मी तिला या घरातनं हाकलून देईन. गण्या, आम्ही इथे महत्वाचं बोलतोय, तू आज जा. ताई, मला पण महत्वाचंच बोलायचंय तुमच्याशी. म्हणजे तुम्ही ज्या विषयावर बोलताय त्याच विषयावर. गण्या, आज जा म्हटलं ना. थांब, काय बोलायचं आहे गण्या. तुम्ही बरोबर बोलताय वामन दादा. ती सुगंधा एक नंबरची खोटारडीच आहे. मी त्या सुगंधाला आणि परशुदादांना असं काही बोलताना पण पकडलं होतं. अरे मग त्याच वेळेला कोणाला तरी सांगितलं का नाहीस. जानकी ताईला सांगितलं होतं मी, पण तिने माझं नाही ऐकलं. मी त्यांचं रेकॉर्डिंग पण करणार होतो, पण मला नाही जमलं ते. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. जानकी, आता बघच या दोघांचंही मी काय करतो ते. काय करा बघा नरसिंहासाठी.
माझं तर काही डोकं चालेन असं झालंय बघ. आत्याजी, मला वाटतं त्यांना ना चेंजची गरज आहे. आपण बाबा आणि जानकी दोघांनाही बाहेर पाठवूया कुठेतरी फिरायला. आठवडाभर बाहेर जाऊन आले ना की दोघांनाही बरं वाटेल. नाही ग बाई, आत्ताच इतक्या दिवसांनी एवढ्या दिव्यातून पार पडून आलाय लेक माझा. मी नाही आता त्याला नजरेआड होऊ द्यायची. इतक्यात तर नाहीच नाही. अगं पण मग या वातावरणातून कसे बाहेर पडतील ते? हे बघ, आठवडाभर कुठेतरी जाऊन आले ना तर दोघांनाही रिलॅक्स वाटेल. नाहीतरी गेले काही दिवस जानकीची सुद्धा खूप दगदग झाली आहे. तिलाही विश्रांती मिळेल ना. अगं आता बाहेरगावी जाणार म्हणजे पुन्हा तिचं खाणं बदलणार, प्रवासाची दगदग होणार, आणखी त्रास झाला म्हणजे मग. अगं पण मग काय करायचं आपण? थोडे दिवस थांबायचं, आपोआप सगळं काही ठीक होईल. काळ हेच याच्यावर औषध आहे असं समजायचं आणि गप्प बसायचं. ये तेरे काना हो हो ऐकलं का? हो त्या आत्याबाई लय डोक्याला त्रास देते तू. आता काय झालं? अहो सारखे प्रश्न विचारतायत. आपल्या ऍक्सिडेंट बद्दल, दादांकडे गेलो त्याच्याबद्दल. लई चांबार चौकशा करते काय ग म्हातारी? लई डोक्याचं फार भुसकाट पाडलंय माझ्या प्रश्न विचारून विचारून. का, कशासाठी, कुणासाठी? विचारते तिला काय विचारायचं ते. आपण आपल्याला हवं तसंच जगायचं. नाही तर काय, आपण आपल्या म्हणजे राज. तू राजा आणि मी चुकलं मी राजा आणि तू राणी. तर काय बी म्हण, काय मजा आली नव्हे? अहो काय तुम्ही सारखं चावट बोलताना. त्याच्याबद्दल नाही बोलत मी. मग दुसरं काय दिसत नाही वाटतं तुला? आता तुम्ही असं म्हणल्यावर मामा. दादाला बातमी कळलं, त्याचा चेहरा कसा झालता त्याच्याबद्दल बोलतोय. हा ते वय, मला वाटलं आपलं तुम्ही नेहमी बोलता. सारखं आपलं ते दिसते तुला. ग बस. पण काही म्हणा, ही माझी बायको असं म्हणल्यावर बेशुद्ध पडायचेच बाकी होते फक्त ते. मला वाटलं आपल्या दोघांना हाकलून देतो का काय, पण काय झालं नाही. कसलं काय करतायत आता? सरभरलेत ते, येडे झालेत, काही सुधरत नाही त्यांना आता. अशीच परिस्थिती राहिली की नाही, तुला सांगतो सुगंधा, आता किल्लेदार कुटुंबावर आपलं जर राज्य बर का. तू अशी द्राक्ष घेऊन बसायचं आणि मी आपला सारखा जणान खाण्यात. ते काय असतं? आणि जा तिकडे, भूक लागली मला खायला घेऊन ये. आणि ते खायला पण परत आल्यावर मला सांगायचं जनान खाणं म्हणजे काय, नाही तर खाऊ देणार नाही मी. जा आधी रसोई खाण्यात. जाते की मग. सारखं आपलं जनान खाना हिला काय सांगायचं? जनान खाना काय असू देऊ, असती ती आमची गंमत. गोळी अजून नंदिनीचा विचार करताय? नंदिनीचा, माझा, सगळ्यांचाच. चला, मला हे ऐकून बरं वाटलं की नंदिनीच्या विचारातून बाहेर येऊन तुम्ही स्वतःचा विचार करताय. हळूहळू सगळं ठीक होईल. जानकी, मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे माझ्यात खूप फरक पडलाय असं मला वाटतं. पडणारच ना. माझं नशीब थोर म्हणून तुम्ही मला परत मिळाला. तिथे असताना याच आशेवर जिवंत होतो की इथून मी कधीतरी बाहेर पडणार आहे, माझ्या घरी येणार आहे, माझ्या माणसांना भेटणार आहे, तुला भेटणार आहे, पुन्हा नव्या जोमानं, नव्या उत्साहानं कामाला सुरुवात करणार आहे. नक्की कराल, माझी खात्री आहे. नाही जानकी, आज मी जेव्हा माझ्या घरी परत आलोय, माझी माणसं माझ्याकडे आशेनं पाहतायत, मी पुन्हा कधी कामाला सुरुवात करतोय, तेव्हा मला त्याचं कौतुक वाटेन असं झालंय.
कशातच माझं मन रमत नाहीये जानकी. असं का होत आहे मला माहित नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित, मी आता पूर्वीचा नरसिंह किल्लेदार नाही राहिलो. जानकी, मी एक निर्णय घेतलाय. मी राजकारणापासून दूर होणार. इथून पुढे राजकारण आणि माझा कसलाही संबंध नसणार.